आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आजच्या विशेष बातमीपत्रात आपण पाहणार आहोत लोणी व्यंकनाथ आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांच्या मनमानीचा प्रताप। ॲम्ब्युलन्स नाही मिळाल्यानं 2 बहिणींचा मृत्यू, तालुक्यात हळहळ। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात लोणी व्यंकनाथ येथे मन हिलावून टाकणारी घटना घडली आहे। ॲम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध न झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकाऱ्यांना कोंडून तीव्र संताप व्यक्त केला। या घटनेनंतर संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। लोणी व्यंकनाथ येथील कांडेकर कुटुंबातील आनंदी अनिल कांडेकर वय वर्ष 3 आणि वीरा प्रवीण कांडेकर या 2 निष्पाप चिमुकल्या बहिणी शेततळ्यात पडल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली। ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत दोन्ही मुलींना तातडीने बाहेर काढले आणि प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून ॲम्ब्युलन्सची मागणी केली। मात्र ॲम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून उपचारासाठी वेळेत मदत न मिळाल्यानं दोन्ही चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी लोणी व्यंकनाथ प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन करत आरोग्य केंद्राला टाळे ठोकले। दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैला डांगे आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्योती मांडगे घटनास्थळी पोहोचल्या। चर्चा करण्यासाठी आलेल्या या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी आरोग्य केंद्रात काही काळ रोखून धरले। घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। यावेळी नागरिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तहसीलदार सचिन डोंगरे, गट विकास अधिकारी राणी फराटे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैला डांगे आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्योती मांडगे यांनी बंद दारात चर्चा केली। चर्चेनंतर दोषी आढळणाऱ्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही प्रशासनाने दिल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले। यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भावना आणि संताप प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केल्या। आमचे सहकारी मित्र अनिल कांडेकर त्यांच्या शेतामध्ये जे शेततळ आहे ते त्यांच्या घराजवळच आहे। सकाळी दोन्ही मुली, त्यांची मुलगी आणि पुतणे त्या खेळत असताना त्या तलावाकडे गेल्यानंतर तलावात पडल्या शेततळ्यामध्ये। त्यांनी दोन्हींना आटोकाट प्रयत्न करून बाहेर काढलं। त्यांचा श्वासोच्छ्वास चालू होता। त्यानंतर तो गावात घेऊन आला दवाखान्यामध्ये। ते दरम्यानच्या काळात लोणी PVC मध्ये फोन केला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ॲम्ब्युलन्ससाठी। तर तिथे ज्या गायकवाड मॅडम इन्चार्ज आहेत त्यांनी ॲम्ब्युलन्स पाठवते म्हणून सांगितले आणि तदनंतर त्यांनी वरिष्ठ अधिकारी डॉक्टर मुळे यांना फोन केला। त्यामुळे डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्स देता येणार नाही अशा त्यांना सूचना दिल्या। त्यानंतर ती ॲम्ब्युलन्स काही गेली नाही। ह्या घटनेमध्ये 10-15 मिनिट वेळ गेला आणि सदर पेशंट पुढील हॉस्पिटलला नेण्यासाठी जो मधला कालावधी गेला 15-20 मिनिटं, त्यामध्ये त्या दोन्ही मुली गतप्राण झाल्या। ह्या सर्व गोष्टीस डॉक्टर मुळे हे जबाबदार आहेत। आमची गावकऱ्यांची इच्छा आहे की बाबा ह्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। मुळात असा विषय ॲम्ब्युलन्स शासनाची आहे। प्रत्येक वेळेस ते ॲम्ब्युलन्स डॉक्टरांना विचारायची, ॲम्ब्युलन्स विचारल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सला डिझेल पेशंटने टाकायचं आणि मग ते ॲम्ब्युलन्स इथून हलती। मुळात हा शासनाचा जो कारभार आहे तोच चुकीचा आहे। ॲम्ब्युलन्स शासनाची असताना त्याला डिझेल गावकऱ्यांनी किंवा पेशंटने द्यायचं कारण पडत नाही। ते प्रत्येक वेळेस गावातील पेशंटची पिळवणूक करायची आणि त्याचा गैरफायदा घ्यायचा। या माध्यमातून आजच्या घडलेल्या घटनेतून जो काही गावातील लोकांचा तीव्र संताप आहे त्या माध्यमातून मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो शासनास की संबंधित जो डॉक्टर आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि हे ॲम्ब्युलन्स गावातील म्हणजे ह्या उपकेंद्राच्या अंडर जे गावं येतात मडेवडगाव, चिंबळा, लोणी, बेलोंडी या सर्वांना ती अचानकपणे कधी लागू उपलब्ध झाली पाहिजे एवढी विनंती करतो। थांबतो। मी चंद्रकला महादेव पवार, लोणी व्यंकनाथ, उपसरपंच लोणी व्यंकनाथ। आज या ठिकाणी 2 कांडेकरांच्या लहान छोट्या मुलींचं शेततळ्यामध्ये पडून निधन झालं, अपघाती निधन। त्याबद्दल ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स मागवली त्यावेळेस त्यांनी सुविधा लवकर दिली नाही, त्यामुळे त्या मुलींचं निधन झालं। त्याबद्दल ॲम्ब्युलन्स व्यवस्थित टायमिंगवर पोहोचली असती तर अशी घटना घडली नसती। त्याबद्दल
ही सरकारी सुविधा कमी पडली. त्यांनी जर ते टायमिंग वरती दिलं असतं तर असं घडलं नसतं. इथं त्या हॉस्पिटलमध्ये त्या गायकवाड मॅडमशी चर्चा केली, त्यांना विचारपूस केली. त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांना वाटलं की आमच्यामुळे त्या म्हणलं की मी बोलले की ही अँब्युलन्स देऊ म्हणून, पण जे मेन सर होते ते म्हणले की नाही देता येणार. मुळे सर होते ते म्हणले नाही देता येणार. त्यामुळेच घटना घडली. त्यांना असं वाटलं की मी जर दिली असती तर अशी घटना घडली नसती. त्यांना स्वतःलाच अपराधीवाणी वाटतं, घाबरलं. बंद केलंय की ते म्हणतायत की इथं मुळे सर आल्याशिवाय आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय आम्ही पुढे काहीच करून देणार नाही. हॉस्पिटल मुळे सर निलंबित झाल्याशिवाय हॉस्पिटल उघडून देणार नाही आणि सुविधा देणार नाही. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्योती मांडगे यांनीही या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देत चौकशीचे आश्वासन दिले. नमस्कार, मी डॉक्टर ज्योती मांडगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी. लोणी व्यंकनाथ येथून फोन आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरून माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागराज यांच्या सल्ल्यानुसार मी इथे PSC ला लॉक लावला आहे ग्रामस्थांनी, आणि 2 बालकांचा मृत्यू झाला आहे बोलून त्या संदर्भात अँब्युलन्स बद्दल काहीतरी तक्रार असल्याचं आणि डॉक्टरांबद्दल काही तक्रार असल्याबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही इथे आल्यानंतर ग्रामस्थ जमा झालेले होते आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याशी चर्चा करू असं बोलून त्यांनी मला देखील लॉक केलं आणि माझ्याबरोबर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर डांगे मॅडम यांना देखील लॉक करण्यात आलं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळ बाचाबाची PI साहेब आल्यानंतर झाली आणि मग लॉक उघडून सामंजस्याने सगळ्यांचं सांत्वन करण्यात आलं. आणि जे काही कोणी दोषी निघेल, समजा जर आमच्या कर्मचारी किंवा डॉक्टरांकडून अँब्युलन्स देण्यामध्ये काही चूक झाली असेल किंवा त्याच्यामध्ये जर दोष असेल त्यांचा, तर योग्य ती कारवाई जिल्हा स्तरावरून आरोग्य विभागात घेण्यात येईल. जिल्ह्याकडे ऍक्च्युली 2 प्रकारचे अँब्युलन्स असतात आरोग्य विभागाचे, 102 आणि 108. 108 ही सिव्हिल सर्जन साहेबांच्या अंतर्गत येते आणि ती रेफरलसाठी वापरली जाते. पूर्ण राज्यामध्ये तिचं मॅपिंग केलेलं आहे, तिचा एरिया ठरलेला आहे, ती कुठे उभी राहील आणि तिला कॉल आला की जाते. 102 ही PSC साठी दिलेली अँब्युलन्स आहे, जी PSCच्या कामासाठी आणि माता आणि बालसंगोपन ह्याच कार्यक्रमाअंतर्गत वापरली जाते. आणि PSCच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यासाठी ही अँब्युलन्स नाही देत आहे. हे शासन निर्णयामध्ये आहे. गव्हर्नमेंटच्या जे शासन निर्णय आहे त्यानुसार तरी 102 फक्त माता बाल संगोपनासाठी वापरायची. एक PSC मधून एका म्हणजे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट टू गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आपण पाठवू शकतो. हे पेशंट प्रायव्हेटला होतं आणि दुसऱ्या प्रायव्हेटला जाणार होतं असं मला आतापर्यंत समजले. तरी आम्ही सखोल चौकशी झाल्यानंतर याच्यावर योग्य ते मला बोलता येईल. आता ह्याच्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरती आमचं जे इथल्या जी परिस्थिती होती, आज जी काही बरीच मोठी मॉब जमा झाला होता, ते आम्ही जिल्हा स्तरावर मांडू. त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आमच्या जे वैद्यकीय अधिकारी इथे 2 वैद्यकीय अधिकारी आहेत. मागच्या 1.5 महिन्यापासून डॉक्टर गायकवाड आणि डॉक्टर रणसिंग हे आहेत. त्यापूर्वी डॉक्टर मुळे डॉक्टर होते, त्यांच्याकडे चार्ज होता, कारण ते आष्टी PSCचे MO आहेत. खरं तर त्या PSC ला कोणी नसल्यामुळे त्यांना इथे दिलेलं होतं. आता हे दोघे नवीन आलेले आहेत, त्यांचा चार्ज काढून यांच्यापैकी एकाला चार्ज देण्यात येईल, जो PSC सांभाळू शकतो. 102 अँब्युलन्स जी आहे हे त्यांच्या समन्वयाने ते करत असतील PSC MOच्या, आणि फार काही फंड येत नाहीत डिझेलसाठी. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट टू गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ट्रान्सफरचे आदेश आहेत, प्रायव्हेट टू प्रायव्हेट नाही. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी DYSP सुजित कुमार क्षीरसागर तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दंगल नियंत्रण पथक पाचारण करण्यात आले होते, परंतु नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यानं वादावर पडदा पडला. श्रीगोंदा तालुक्यामध्ये वारंवार शेततळ्यामध्ये पडून अपघाती मृत्यूच्या घटना घडत असल्यानं अशा शेततळ्यांभोवती संरक्षक जाळी किंवा सुरक्षित कुंपण उभारण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी अधोरेखित केलं आहे. 2 निष्पाप चिमुकल्या बहिणींच्या मृत्यूने लोणी व्यंकनाथसह संपूर्ण श्रीगोंदा तालुका शोकमग्न झाला असून या घटनेतील जबाबदारी निश्चित करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.